नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण बघितले, की भगवान विष्णू वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळ्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि त्यांनी भक्तांचे रक्षण केले. आज आपण एक सुंदर कथा ऐकणार आहोत. ती म्हणजे एका हत्तीची, गजेंद्राची कथा. शुकदेव महाराजांनी राजा परीक्षिताला ही त्यांच्या अमृतवाणीतून कथा सांगितली आणि त्यातून त्यांनी राजा परीक्षिताला आणि समस्त मानव जातीला एक सुरेख उपदेश केलेला आहे. तो उपदेश आपण या भागामध्ये बघणार आहोत. तसे पाहिले तर ही कथा फक्त हत्तीची नाहीये. ही कथा प्रत्येक माणसाच्या आयुष्याची कथा आहे. आजच्या ह्या मुख्य कथेकडे वळण्याच्या आधी आपण भगवंताचे नामस्मरण करूयात. त्याच्या आशीर्वादाने आपण कथेच्या पुढच्या भागाकडे वळूयात. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. आज आपण जी गजेंद्राची कथा बघणार आहोत, गजेंद्र मोक्ष, ही जी कथा आपण आज बघणार आहोत, त्यामध्ये आपल्याला एक खूप छान संदेश मिळतोय, की जोपर्यंत माणसाला स्वतःच्या शक्तीचा, स्वतःच्या सत्तेचा किंवा स्वतःजवळ असलेल्या अफाट संपत्तीचा अभिमान असतो, गर्व असतो, तोपर्यंत तो प्रत्येक गोष्टीशी लढण्याची ताकद ठेवतो किंवा लढण्याची त्याला सवय असते. पण ज्या वेळेला त्याच्या जवळची हे सगळं संपतं, सत्ता संपते, ताकद संपते, पैसा संपतो, त्याच वेळेला त्याच्या मनातून आर्तपणे हाक निघते भगवंतासाठी. आणि ज्या वेळेला स्वतःच्या मनातून आर्तपणे भगवंताला हाक जाते, त्यावेळेला भगवंत एका क्षणात धावत येतात त्यांना संकटातून मुक्त करण्यासाठी. हा एक छोटासा संदेश आपल्याला गजेंद्र मोक्ष या कथेतून सुरुवातीलाच मी सांगत आहे. आज आता आपण बघणार आहोत गजेंद्र मोक्ष ही कथा, जी शुकदेव महाराजांनी राजा परीक्षिताला त्यांच्या अमृतवाणीतून सांगितली. तीच कथा आज मी आपल्या समोर सादर करणार आहे. खूप वर्षापूर्वी एक सुंदर पर्वत होता, त्रिकुट पर्वत. त्या पर्वतावर घनदाट जंगल होते, मोठमोठी झाडे होते, सुगंधी फुले, मधुर फळे, पक्ष्यांचा मधुर आवाज. आणि त्या पर्वताच्या पायथ्याशी एक सुंदर सरोवर होते. त्या सरोवरामधले पाणी अतिशय निर्मळ, स्वच्छ आणि गोड होते. आणि त्या सरोवरामध्ये कमळे फुललेली होती आणि हंस तिथे विहार करत होते. असे हे सुंदर सरोवर जिथे होते, त्याच्या आजूबाजूला छान वातावरण होते, शांतता होती, सगळीकडे सौंदर्य होते. अशा या तलावाच्या आजूबाजूला जे जंगल होतं, तिथे गजेंद्र नावाचा एक हत्ती राहत होता, आपल्या कळपासहित आणि आपल्या कुटुंबियासहित. तो हत्ती अत्यंत प्रचंड बलवान होता. तो नुसता हत्ती नव्हता, तर तो संपूर्ण हत्तीच्या कळपाचा राजा होता. मोठे शरीर, अफाट ताकद आणि सगळ्यावर तो गाजवत असलेला अधिकार. गजेंद्रला स्वतःच्या शक्तीचा प्रचंड अभिमान होता, खूप अभिमान होता. त्याला नेहमी वाटायचं की माझ्यापेक्षा बलवान कोणीच नाही. असेच बरेच दिवस गेले. एक दिवस दुपार झालेली होती, कडक ऊन पडलेलं होतं आणि सगळ्या हत्तीच्या कळपाला, गजेंद्र ज्या कळपाचा राजा होता त्या हत्तीच्या कळपाला तहान लागलेली होती. आणि म्हणून गजेंद्र आपल्या सगळ्या संपूर्ण कळपासहित त्या सुंदर सरोवराकडे पाणी पिण्यासाठी म्हणून निघाला. सगळेजण त्या तलावाजवळ, त्या सरोवराजवळ पोहोचले.
सगळे हत्ती ते पाणी, मधुर पाणी आणि स्वच्छ पाणी बघून आनंदाने पाण्यामध्ये उतरले. कोणी पाणी उडवत होते, कोणी कमळ तोडत होते. अशी सगळ्यांची क्रीडा सुरू होती. गजेंद्र पण आनंदात होता. त्याने पण आपल्या सोंडेने एक कमळ तोडले. अजून एक कमळ त्याला, खूप सुंदर कमळ त्याला दिसले आणि ते कमळ तोडण्यासाठी म्हणून तो अजून थोडासा पाण्यामध्ये आत उतरला आणि त्याच क्षणी त्याच्या पायाला एका मगरीने, तिच्या तोंडामध्ये त्या मगरीने त्याचा, गजेंद्रचा पाय पकडला. श्रोते हो, यातून एक आपल्याला लक्षात येतं की आपण आनंदात असतो, आपल्याला सगळं वाटतं की आपलं सगळं छान चालू आहे आणि अचानक एखादे संकट आपल्या समोर दत्त म्हणून उभे राहते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की संकट कधीही सांगून येत नाही. ज्या क्षणी आपण जास्त निवांत असतो, ज्या क्षणी आपण समजत असतो की सगळं व्यवस्थित आहे, त्या क्षणी एखादे संकट तुमच्या समोर तोंड वासून उभे राहते. गजेंद्रच्या बाबतीत पण तसेच झाले. गजेंद्र ज्या वेळेला सगळ्यात जास्त निश्चिंत होता, आनंदी होता, त्याच्या शक्तीचा त्याला खूप अभिमान होता, गर्व होता आणि त्याच क्षणी सरोवरामध्ये तो आनंदाने शिरलेला होता आणि त्याच क्षणी पाण्याखालून एका भयंकर मगरीने त्याचा पाय पकडला. गजेंद्र खूप जोरात ओरडला. पूर्ण जंगल त्याच्या आवाजाने हादरले. त्याने पूर्ण ताकदीने आपला पाय सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तितक्याच मजबूतीने मगरीने त्याचा पाय पकडलेला होता. संघर्ष सुरू झाला. गजेंद्र आपला पाय सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होता आणि तितक्याच ताकदीने मगर त्याचा पाय घट्ट पकडून ठेवत होती. एका बाजूला जंगलाचा बलवान राजा आणि दुसऱ्या बाजूला पाण्यातली शक्तिशाली मगर. दोघही आपापल्या ठिकाणी शक्तिशाली होते. गजेंद्र पूर्ण ताकदीने स्वतःला बाहेर ओढत होता आणि मगर पूर्ण ताकदीने त्याला पाण्यामध्ये खेचत होती. दिवस गेली, वर्षे गेली, महिने गेले, वर्ष गेली. श्रीमद भागवतामध्ये असे सांगितलेले आहे की 1000 वर्षापर्यंत मगरीमधला आणि गजेंद्रामधला संघर्ष चालू होता. हळूहळू गजेंद्राची ताकद कमी व्हायला लागली, कारण मगर हे पाणी हे मगरीचे क्षेत्र आहे आणि तिथे ती अधिक शक्तिशाली होती. गजेंद्र थकला, त्याचे शरीर कमकुवत झाले. त्याच्या कुटुंबियांनी पण त्याला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला. त्याचे इतर हत्ती पण मदतीला आले, पण कोणीच त्याला वाचवू शकलं नाही, कोणीच त्याला पाण्याबाहेर काढू शकलं नाही. याची आपण आपल्या जीवनाशी एक जोड घालू शकतो, अगदी छोटस. या ह्याच्यावरूनच आपण आपल्या जीवनामध्ये पण अशा गोष्टी बऱ्याच वेळेला घडतात. आपल्या जीवनात अशी संकट, खूप महाकाय संकट एखादं येतं, जिथे आपल्याला पैसा उपयोगाला येत नाही, नाती उपयोगाला येत नाहीत, ओळखी उपयोगाला येत नाहीत, कोणी आपल्याला उपयोगी पडत नाही. त्याच वेळेला आपला अहंकार तुटतो. आणि असेच झाले गजेंद्राच्या बाबतीत. ज्या वेळेला गजेंद्राला जाणवलं की कोणीही मदतीला येऊन आपली मदत करू शकत नाहीये आणि स्वतःची ताकद त्याची तर पूर्णपणे संपलेली आहे, त्या क्षणी त्याचा अहंकार पूर्णपणे तुटला. त्याला लक्षात आलं की मी बलवान जरी असलो तर या क्षणाला माझी शक्ती मला साथ देत नाहीये. तो पूर्णपणे असहाय्य झालेला होता. यावरून एक नेहमी लक्षात ठेवा, कधी कधी भगवंत तुमचा अहंकार तोडण्यासाठी तुम्हाला अशा असहाय्य परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक आणतात. ती एक प्रकारे तुम्हाला जाणवून देण्याची परिस्थिती भगवंत निर्माण करतात. गजेंद्र थकलेल्या अवस्थेमध्ये होता, पूर्णपणे थकून गेलेला होता, मनाने खचून गेलेला होता, गलित गात्र झालेला होता. त्यांनी थकलेल्या अवस्थेत आकाशाकडे बघितले, म्हणजे प्रत्यक्ष भगवंताकडे बघितले. त्याने आपल्या सोंडेने एक सरोवरातले कमळ तोडले, ते उंचावले कमळ
डोळ्यामध्ये अश्रू घेऊन गजेंद्रानी प्रार्थना सुरू केली. एक श्लोक आहे, त्या श्लोकातून आपल्याला त्यांनी केलेली प्रार्थना कळते आणि मी त्याचा आपल्याला अर्थ सांगणार आहे. ओम नमो भगवते तस्मै यत् एतचिदात्मकं पुरुषायदि बीजाय परेशाय भी धीमहि. याचा अर्थ असा आहे, हे सर्व सृष्टीचे संरक्षण करणाऱ्या, सगळ्यांच्या अंतःकरणात वास करणाऱ्या परमेश्वरा, मी तुम्हाला मनापासून नमस्कार करतो. गजेंद्र म्हणाला, हे प्रभो, मी हरलो आहे आता. त्या क्षणी त्याला लक्षात आले की आता आपण पूर्णपणे हरलेलो आहोत. मग त्यांनी त्याच्या मनातून परमेश्वराला आर्तपणे हाक मारली, आता फक्त तुम्हीच मला वाचवू शकता. ही त्याची आर्त हाक होती. एक छोटासा श्लोक आहे, नारायणोखिल गुरो भगवन नमस्ते. याचा अर्थ असा आहे, हे नारायण, हे संपूर्ण जगाचे गुरु, मी तुम्हाला मनापासून नमस्कार करतो. यात एक भाव आहे, गजेंद्रचा एक खूप हृदयस्पर्शी भाव आहे. गजेंद्र म्हणतोय, प्रभो, आता माझ्याकडे ताकद नाही, कोणी माझ्या मदतीला येऊच शकत नाही आणि आलेले माझे मदत करू शकत नाहीत. म्हणून परमेश्वरा, भगवंता, आता मी पूर्णपणे तुम्हाला शरण आलेलो आहे. किती छान श्लोक आणि त्या श्लोकाचा अर्थ आहे. असेच आपल्याला आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेला संकट येतात त्या त्या वेळेला म्हणणे अत्यंत आवश्यक आहे. श्रोते हो, ही एक प्रार्थना नव्हती, ही गजेंद्रनी केलेली प्रार्थना नव्हती, ही पूर्णपणे शरणागती होती. आणि ज्या वेळेला तुम्ही पूर्णपणे शरणागत होता, भगवंताच्या पायावर स्वतःला झोकून देता, त्याच वेळेला भगवंत तुमच्या मदतीला लगेच धावून येतात. आणि भगवान विष्णूला हाच क्षण अपेक्षित होता. भगवान विष्णू हसत हसत याच क्षणाची वाट बघत होते, कारण त्यांना माहिती होतं की त्याचा अहंकार तुटणार आहे आणि तो मनापासून आर्तपणे मला आवाज देणार आहे, मला हाक मारणार आहे. आणि ज्या क्षणी गजेंद्रनी भगवंताला मनापासून आर्तपणे हाक मारली, त्याच क्षणी भगवंतानी एकही क्षण न थांबता गरुडाला बोलावले आणि ते वैकुंठातून गजेंद्रच्या सुटकेसाठी लगेच निघाले. गरुड आकाशात वेगाने धावत होता. आता एक पळ पण थांबणे भगवंतांना शक्य नव्हते, कारण त्यांचा भक्त त्यांना आर्तपणे आवाज देत होता. देवता आश्चर्याने बघत होत्या की प्रत्यक्ष भगवान विष्णू निघाले कुठे, एवढ्या वेगाने कुठे निघाले आहेत. भगवान विष्णू सरोवराजवळ पोहोचले. गजेंद्र अजूनही प्रयत्न करत होता सुटकेचा. भगवंतानी ते बघितले आणि आपले सुदर्शन चक्र त्यांनी मगरीवर सोडले आणि मगरीचा अंत केला. गजेंद्र मुक्त झाला. गजेंद्रांनी सोंडेमध्ये तोडलेले सरोवरातले कमळ भगवंताच्या चरणी अर्पण केले आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला. भगवंताचा आशीर्वाद ज्या वेळेला तुम्हाला मिळतो, त्यावेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टीतून मोक्ष प्राप्त होतो आणि तुम्ही वैकुंठाला प्रत्यक्ष परमेश्वराच्या भगवंताच्या जवळ जाता. आता भागवतामध्ये, श्रीमद भागवतामध्ये आपल्याला सांगितलेले आहे की ती मगर आणि गजेंद्र नेमके कोण होते. ती मगर साधी मगर नव्हती. पूर्वजन्मी ती मगर म्हणजे पूर्वजन्मीचा हुहू नावाचा गंधर्व होता, ज्याला शाप मिळालेला होता. त्यामुळे त्या शापामुळे तो मगर बनलेला होता. आणि गजेंद्र सुद्धा पूर्वजन्मी राजा इंद्रद्युम्न
होता. म्हणजे श्रोते हो, भगवंतच फक्त तुम्हाला संकटातून सोडवत नाहीत, तर ते तुम्हाला कर्मबंधातून पण मुक्त करतात. म्हणजे तुमच्या मागच्या जन्मीची जे काही कर्म असतात, ज्यामुळे तुम्हाला या जन्मामध्ये त्रास भोगावा लागत असतो, ती मागच्या जन्मीची कर्म देखील तुमची या जन्माच्या भगवंताच्या आशीर्वादाने नाहीशी होतात आणि या जन्मातल्या बंधनातून, संकटातून तुमची मुक्तता होते. आता आपण याची जोड आपल्या आयुष्याशी जर घातली, आपल्याला एक खूप छान उपदेश याच्यातून मिळेल, जो प्रत्यक्ष शुकदेव महाराजांनी राजा परीक्षिताला आणि समस्त लोकांना आणि आपल्यासाठी पण तो त्यावेळेस घालून दिलेला उपदेश, सांगितलेला उपदेश आहे. आज आपण बघतो की आपण प्रत्येक माणूस एखाद्या ना एखाद्या संकट रूपी मगरीशी झुंजत असतो. येणारं संकट म्हणजे मगर असते. कधी कोणाला कुठली चिंता पकडून बसलेली असते, कधी कोणाला अहंकार पकडून बसलेला असतो, कधी कोणाला कोणाचा प्रचंड राग आलेला असतो. तो त्याच्या मनामध्ये मगरीने पक्का धरून ठेवलेला असतो. कोणाला दुःख असतं, कोणाला कशा ना कशाची तरी मनामध्ये भीती असते. अशा अनेक संकट रूपी मगरीमुळे आपण घाबरून गेलेले असतो. आपण काय करतो, गजेंद्रासारखे आपण सुरुवातीला आपल्याला थोडासा अहंकार असतो की आपल्या शक्ती, माझं मी करू शकतो किंवा माझं मी करू शकते, यातून मी बाहेर पडू शकतो, असे आपण स्वतःच्या हिमतीवर सुरुवातीला या संकट रूपी मगरीला तोंड द्यायचा प्रयत्न करतो. पण ज्या वेळेस आपल्याला लक्षात येते की आपली ताकद कमी पडतीये, त्यावेळेला आपण प्रभूला म्हणतो, भगवंतांना म्हणतो, भगवान विष्णूंना म्हणतो की आता माझ्याकडून सगळे संपलेले आहे, मी या संकटातून बाहेर पडू शकत नाही, आता तुम्हीच मला सांभाळा. आणि त्यावेळेला आपल्याला अपार शांतता मिळते, कारण आपल्याला माहिती असतं की आपली ही आर्त हाक भगवंतापर्यंत पोहोचलेली आहे आणि आता भगवंत कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्या जवळ येणार आहेत, आपल्या समोर येणार आहेत आणि या संकट रूपी मगरीला तिचा शिरच्छेद करून आपली सुटका करणार आहे. आता यातून एक छान संदेश आपल्याला मिळतोय की भगवान विष्णूला कुठलीच मोठी पूजा नकोय, कुठला मोठा यज्ञ नकोय. फक्त त्यांना हवी आहे आतून तुम्ही घातलेली आर्त हाक. आणि ज्या क्षणी तुम्ही आर्तपणे भगवंतांना आवाज द्याल, त्यावेळेला भगवंत तुमच्या समोर, तुमच्या बरोबर उभे असतील. या प्रकारे गजेंद्र मोक्ष झाला. आजचा भाग आपण इथेच संपवत आहोत. पुढच्या भागात आपण बघणार आहोत देव आणि असुरांनी केलेले समुद्र मंथन आणि त्यातून निघालेली अनेक रत्ने, त्यातली महत्वाच्या रत्न जे आहे ते अमृत, विष आणि अजून काही अशा गोष्टी ज्याबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. आणि त्यावेळेसच आपण बघणार आहोत भगवान विष्णूचा कूर्म अवतार आणि मोहिनी अवतार, या दोन अवतारांची कथा आपण या पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत मला अनुमती द्या आणि पुढच्या भागात येईपर्यंत, पुढची कथा ऐकेपर्यंत आपण भगवंताचे नामस्मरण करत राहूया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः.